वाळू आणि गौण खनिजाच्या उत्खननावर आता ड्रोनचा वॉच असणार, तर रेती तस्करीला आळा घालण्यासाठी ड्रोनद्वारे पाळत ठेवण्याचे नागपूर विभागीय आयुक्तांचे निर्देश. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीतील गाळ काढण्याचं काम महसूल प्रशासनानं थांबवलं. नदीतनं वाळू घेऊन जात असल्याचं समजल्यानंतर प्रशासनानं काम थांबवलं. जळगाव शहरातील सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट गिरणा नदी पात्रात, तर गिरणा नदी फेसाळली. नदीची पवित्रता आणि सौंदर्य यामुळे धोक्यात. नागपूरच्या उमरेड करहंडला या अभयारण्यामध्ये वाघिणीचा रस्ता अडवल्याप्रकरणी नागपूर खंडपीठानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून सुद्धा दखल. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी. नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील 10 लाख टन कचऱ्याची विल्हेवाट, तर उर्वरित कचऱ्यावर 2026 पर्यंत प्रक्रिया होणार. नागपुरात दररोज साधारण 1300 ते 1400 टन घन कचऱ्याची निर्मिती. कविता बाडला या हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये एका महिलेचाही समावेश. आर्थिक व्यवहारातील वादातनं कविता बाडला यांची हत्या. कोल्हापुरात पालिकेच्या पथकानं मुख्य मार्गावरचं अतिक्रमण काढलं. अतिक्रमण काढल्यामुळे रस्ता मोकळा झाला. सांगलीमध्ये आजपासून श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जानेवारीला सोहळ्यास भेट देणार. हभप श्री समाधान महाराज शर्मा हे मराठीतनं श्रीराम कथा सांगणार. छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श बँकेतील 202 कोटींच्या घोटाळा प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.